स्पॅनिश शिकवतात, कोणाला जपानीज शिकवतात, ऑनलाईन त्यांचे धडे घेतात. मग हे 7 महिने काय करतात मुलं? 7 महिने स्वतःचा अभ्यास स्वयंअध्ययनानं करतात आणि 7 महिने सेल्फ स्टडी करता 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 4 भाषा शिकतात, कम्प्युटर शिकतात, जावा शिकतात, रोबोटिक शिकतात, हे सगळं इतर ॲक्टिव्हिटी. मग आम्ही त्यांना प्रश्न केला, तुम्हाला अहवाल नाहीत का? आहेत ना, ते तो म्हणे तेही करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहून आम्हाला एक थोडासा आश्चर्याचा धक्का बसला की आपण 33 वर्ष मोहता सर, आदर्श शाळा असते तुमची, जोगदंड सरचं काम पाहावंच नाही लागत, पण तिथे दोघांनाही शॉक बसला की आपण बहुतेक 33 वर्ष वाया गमावली. काम केलं, भरपूर काम केलं, नाव केलं, विद्यार्थी घडवले, परंतु श्रम आज शरीर साथ नाही देऊ राहिलं. आज असं वाटतं आता घरी बसावं. म्हणजे काय केलं, शरीराला त्रासून टाकलं आपण. अशा कल्पकतेतून कधी जाण्याचा प्रयत्नही केला नाही, विचारही केला नाही. शाळा काय आहे? काहीच नाही, 2 षटकोनी खोल्या आहेत फक्त. गळत होत्या म्हणून त्याच्यावर 3 लावलं. सुरुवातीला काय केली, जालंधरवाडीची शाळा. तुम्हाला माहित आहे वारे सरांचा इतिहास? 5 मिनिटात सांगतो ज्यांना माहिती असेल. युट्यूबवर जा आणि वारे गुरुजी सगळ्यांनी ऐका एकदा. सरांनी सकाळी 4 वाजता उठून युट्यूबवर वारे गुरुजी ऐकले. मला सांगितलं, मी 6 वाजता उठलो, मला पूर्ण सांगितलं. त्यांनी 2 तास युट्यूबवर घालवले, मला 15 मिनिटात सांगितलं. मला 15 मिनिटात बरेच काही गोष्टी समजल्या. तिथं गेल्यानंतर वारे गुरुजी आमच्या डोक्यात वेगळे ऋषी आहेत, शिक्षणातले ऋषी. वारे गुरुजींना जालंधर नगरला असं पाठवण्यात होतं की ते होते बाबळेवाडीला. बाबळेवाडीची शाळा सगळ्यांना माहिती आहे, इंटरनॅशनल शाळा झाली होती. परंतु बाबळेवाडीवर ते काय करत, त्यांच्या इथे डोनेशन म्हणजे रांगा लागत ऍडमिशनचे. तिथं रांगा लागत तर ते पैसे घेत मुलांकडून. का घेत? कारण ती बाबळेवाडीची शाळा शासन पैसा पुरवत नाही ना. शासन जेव्हा पैसा एका शाळेला द्यायचा, कारण शासन म्हणत होतं की तुमची शाळा लाडकी थोडी आहे, तुम्हाला जर मी 25-50 लाख रुपये एक्स्ट्रा वेगळे काही देऊ तर बाकीच्या शाळा म्हणतील आम्हालाही द्या. म्हणून शासन जे नियमात आहे ते देत होतं. मग यांनी अशा प्रकारचा फंड तयार केला. यांनी सगळ्यात महत्वाचा फंड वापरला, CSR फंड. CSR फंडाच्या माध्यमातून त्यांनी तिथे जपानीज शाळा तयार केली. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, जे खोल्या आहेत ना त्या काचेच्या आहेत बाबळेवाडीच्या, आणि ओपन आहेत. सगळीकडे कुठेही दरवाजा जशा खिडकीचे पल्ले खुलतात तसे ते खुलतात आणि त्या ओपनमध्ये ते बसतात आणि तिथे ते शिकतात. आता तिथे इमारत बनली 3 मजली आहे. तर CSR फंडातून त्यांनी ती तयारी केली. तयारी केल्यानंतर तिथे जो पैसा घेतला जात होता त्यामध्ये ऍडमिशन काही मुलांच्या होत नव्हत्या. ते लोक नाराज होते. त्यांनी एका आमदाराला हाताशी धरलं आणि यांच्या विरोधात षडयंत्र केल्यानंतर त्यांना त्यावेळेला CEO होते, सगळ्यांना नाव परिचित आहे, सन्माननीय आयुष प्रसाद, आपले परिचित आहे सगळ्यांच्या. त्यांच्यावर एवढं प्रेशर आलं की त्यांनी त्यांना सस्पेंड केलं. एका गावकऱ्यावर सुद्धा त्यांनी आरोप लावले की यांनी सुद्धा 4 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून. सस्पेंड केलं. सस्पेंड केल्यानंतर केसेस चालल्यानंतर जे काही झालं असेल ते निर्दोष सुटले. तर तिच्यात त्यांनी लिहिलं होतं, काय शब्द वापरला होता सर, दोषमुक्त केले. त्यांच्या आदेशामध्ये लिहिलं होतं की तुम्ही दोषमुक्त झाले पूर्ण. गाव तिथं गेलं मंत्रालयात, हा शब्द पहिले काढा नाही. कोणता दोष आहे सांगा म्हणे आमच्यासारखा. आरोप होता म्हणे, आरोपमुक्त केलं असा शब्द टाका म्हणे. त्याच्या फक्त तुम्ही आरोप केला होता, तो आरोप चुकीचा ठरला म्हणे. तो शासनाला बदलावा लागला अशा गावकऱ्यांमुळे आणि त्या आरोपमुक्ताचा कागद आणला. परंतु त्यांना तिथे सजा देण्यात आली. तिथल्या CEO साहेबांनी त्यावेळेच्या आणि त्या आमदारांनी खूप इश्यू बनवला आणि इश्यू बनवून अशी सजा दिली की आता तुला अशी शाळा देतो की त्या शाळेत जा करून दाखव. ती आहे जालंधर नगरची शाळा. पट 3, पहिल्या दिवशी पट 3. सांगितला रस्ता कसा आहे. आज जर असा आहे इंटरनॅशनल झाला तेव्हा कसं असेल शाळा. 2 खोल्या, गळणाऱ्या खोल्या, षटकोनी आकाराच्या खोल्या, अशा शाळेत त्यांना पनिशमेंट दिली. पण तिथून बाबळेवाडीची शाळा जवळपास 35-40 किलोमीटर होती फक्त. कारण 2 तालुके आहेत, एक शिरूर तालुका आणि एक खेड तालुका, बॉर्डर लागलेले आहे. तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांना त्यांचा परिचय होता. लोकांनी म्हटलं की सर वारे गुरुजी हो तुम्ही तर. हो, मग तुमच्या त्या शाळेसाठी ही शाळा बनवू शकत नाही का? गाव किती, गावातले घरं किती, 30 ते 40. बनवू शकत नाही का? ते म्हणत का नाही बनवू शकत? मला सांगा, एका पनिशमेंट दिलेल्या, हरासमेंट झालेल्या शिक्षकाला नवीन शाळेत पाठवल्यानंतर तिथल्या लोकांना हो म्हणणं मला तरी नसतं जमलं. त्यांनी लगेच तिथल्या हो म्हटलं. हो म्हटल्यानंतर 10 महिने स्वतःचा पगार घरी नेला नाही. सुरुवात स्वतःपासून केली.
बाबळेवाडीची कथा हीच आहे. 10 महिने स्वतःचा पूर्ण पगार घरी नेलाच नाही. तो 10 महिने पगार वापरला. पडक्या गोळ्या ज्या खोल्या होत्या, त्या ज्या गळत होत्या, त्याच्यावर पूर्ण टिनाचे शेड लावले. वर स्लॅब तसाच ठेवला, वरून टिनाचे शेड लावले आणि समोर फक्त एक काचेची खोली बनवली, एक रूम बनवली, जसं आपल्या बाबेवाडीला आहे काचेच्या खोशी. 3-4 रूमची शाळा आहे आणि मागे एक CSR फंडातून हॉल बनवला. वाऱ्या गुरुजीची मूळ संकल्पना काय मी तुम्हाला सांगतो. त्यांनी एकच सांगितलं की शाळा ही गावकऱ्यांची ठेवा, शिक्षकांनी गुणवत्तेवर लक्ष ठेवा आणि गावकऱ्यांनी भौतिक सुविधेवर लक्ष ठेवा. हा त्यांचा मूल मंत्र. शिक्षकांनी काय पाहायची? गुणवत्ता. आणि गावकऱ्यांनी काय पाहायची? भौतिक सुविधा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथं गेल्यानंतर शिक्षक आपल्या समोर येत नाहीत. बाबळेवाडीला गेलो, एकही शिक्षक, शाळा सुटलीच होती, 2 शिक्षिकावर क्लास घेत होत्या. आम्ही शोधत शोधत गेलो, कुठे घेऊन राहिला, कुठे घेऊन राहिला, कुठे घेऊन राहिला. स्कॉलरशिपचा क्लास चालू होता. 70 विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये बसलेले होते. ते त्यांचा क्लास सुरू होता. काहीच नाही, बसतात, नमस्कार, ठीक आहे, ओके, चालेल. त्या 2 शिक्षिका वारे गुरुजीच्या वेळेच्या होत्या. आता आलेला पूर्ण नवीन स्टॉक. मग आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर एक पालक आमच्या आधीच्या लोकांना घेऊन बसलेला होता आणि तो तिथे सगळं बोलत होता. मग त्यांची वाट पाहिली आम्ही, तेव्हापर्यंत फोटो बिटो काढ, हे काढ, ते काढ, सगळं झालं. मग तेच निघाले. मग आम्ही तिथं पोचल्यानंतर बसवलं त्यांनी आणि त्या माणसानं जवळपास 1.25 तास आमचं एवढं ब्रेन वॉश केला. 10वी शिकलेला पालक. वारे गुरुजीनं म्हटलं होतं म्हणे मला की तुम्ही IS लोकांना शिकवसाल एक दिवस. तो म्हणे सर काही बोलता तुम्ही, मी तर 10वी पास गावातला माणूस. आज खरंच नंदकुमार साहेबाच्या प्रत्येक जेवढे IS कॅडेटर्सचे आणि सेकंड लेवलचे जे ट्रेनिंग होतात त्याला हे मार्गदर्शन करण्यासाठी जातात. 10वी शिकलेला माणूस 1.25 तास असं ऐकत गेलो की काय हा बोलते माणूस, काय बोलू शकतो, आपल्या शिक्षकाला लाजवेल असं तो बोलत होता. त्याला आम्ही सगळे प्रश्न विचारले, त्यानं बिनधास्त उत्तर दिले. त्या आमदाराचंही नाव सांगितलं, इथं सांगणार नाही. त्या आमदाराला 75,000 मतांनी पाडलं म्हणे. नंतर आम्ही अभिमान वाटला थोडसा आणि गावबंदी केली. कारण ज्यांनी हे षडयंत्र रचलं होतं, मग आम्ही त्यांना म्हटलं की आता वारे गुरुजी तर गेले, वारे गुरुजी गेले तर आता ही शाळा कशी चालते. ते म्हणे वारे गुरुजीने हेच शिकून गेले की वारे गुरुजी आज आहेत उद्या नाही आहे, शासकीय काम आहे, बदल्या होऊ शकतील. मग वारे गुरुजी नसताना सुद्धा आपली शाळा वारे गुरुजी सारखी चालली पाहिजे, म्हणून गावकऱ्यांचं लक्ष पाहिजे. म्हणून त्यांनी गावकरी तयार केले आणि गाव ती शाळा चालली. आज काय झालं? आज तिथे आहेत का वारे सर, आहेत का? नाही आहे. त्यांच्या वेळेच्या फक्त 2च लेडीज आहेत. त्यांची काय चालणार आहे इतक्या स्टाफमध्ये? HM बदलले, सगळे बदलले, परंतु शाळा गावकरी तशीच चालवतात. आज तशीच चालवतात. आणि शिक्षक कोणी आम्हाला घेऊन काही सांगून नाही राहिला, हे सगळं गावकरी सांगून राहिला. तो म्हणते मी 2012 पासून वारे सर सोबत आहे, पूर्ण समर्पित केलं म्हणे शाळेला. त्याची फॅक्टरी आहे स्वतःची, तेही पाहतो, हेही पाहतो. तो जे बोलला व्हिडिओतून थांबलो, मी बोलू शकत नाही तसं, व्हिडिओ दाखवा. इथे जे मुलं बोलले आमच्यासोबत, ह्या मुलांबद्दल एक सांगतो तुम्हाला. तिथे जे आमच्याशी बोलणारे मुलं होते, हे कोणते होते? 8व्या वर्गात शिकणार. शाळा कोणती आहे? 1 ते 5 जालंधर नगरची. मग 8वीतले मुलं आले कुठून? तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 10 महिन्याचा पगार घेतला नाही. गावकरी तयार झाले, गावकऱ्यांनी श्रमदान केलं, रस्ता नव्हता, शाळा सपाट केली, टिनं लावले, SR फंड बोलावला. अशा प्रकारे फुल नाही फुलाची पाकळी गावकऱ्यांनी दिली. 30च घरं होते. आजूबाजूच्या लोकांनी काही मदत केली. असं करता करता त्या शाळेला एक शाळेचं रूप आणलं त्यांनी. साहित्य विकत आणलं, लायब्ररी तयार केली, सगळं केलं, कम्प्युटर वगैरे आणले. कोणी दिलं असेल, जे काही झालं असेल. सरांनी स्वतःचा 10 महिन्याचा पगारच घेतला. ₹1,00,000 जरी पकडला तर ₹10,00,000 त्यांचेच होते सगळं. मग हे जे मुलं बोलत होते, हे कोण होते? हे तर त्या शाळेतले नव्हते. ह्या मुलांनी शाळा सोडलेली आहे, हे शाळेत जात नाही. मग कसे? त्यांना वारे गुरुजींनी सांगितलं की शाळेत जाण्याची गरज नाही. दिल्ली सरकारची एक अशी योजना आहे, त्याला काय म्हणतात सर? INS हो ना. आणि स्टेट गव्हर्नमेंटची सुद्धा योजना आहे. त्या अंतर्गत
6व्या वर्गातला मुलगा 8वीची परीक्षा देऊ शकतो, 8व्या वर्गातला मुलगा 10वीची देऊ शकतो, 10व्या वर्गातला मुलगा 12वीची परीक्षा देऊ शकतो. सेल्फ स्टडी 1 ते 5च्या वर्गाला शिकवलेली सेल्फ स्टडी ह्या पोरांनी अंगीकारली आणि सेल्फ स्टडी करायला लागले. शाळेत जात नाही, दिवसभर शनिवारी त्या शाळेत असतात आणि काय बोलतात, असे बोलतात. आपल्यासोबत शिक्षकाची गरज असते. कोणताही प्रश्न विचारा, त्यांच्याकडे उत्तर. मग त्यांना आम्ही विचारलं, बेटा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला म्हटलं नाही का काय आपलं तर शाळा पाहिजे, खोली पाहिजे, शिक्षक पाहिजे, कसं काय त्या सर्वर कुठं भरोसा ठेवून राहिला, शाळेतून नाव काढलं नाही. सरांनी भरोसा निर्माण केला तिथं. ती मुलं आता 8वीतली मुलं जी आम्हाला आमच्याशी बोलत होती ती 10वीची पेपर देणार. सेल्फ स्टडी करतो म्हणे सरांनी. आम्हाला वारे सर फक्त आम्हाला ॲप उपलब्ध